नमस्कार. सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर स्नेहल जाधव. सेमिस्टर थर्डमधील स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या हा लास्ट टॉपिकचा व्हिडिओ आहे, त्याला स्टार्ट करते. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत लर्निंग आउटकम्स, कोर्स आउटकम, एस्टिमेट सिम्पल स्ट्रेस इन मशीन कंपोनंट्स. आणि हा लास्ट पॉईंट आहे युनिट आउटकम, कॅल्क्युलेट शियर स्ट्रेस फॉर द गिवन सिंगल और डबल शियर कंडिशन. ओके, हा जो सेकंड टॉपिक आहे सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, ह्याचा हा लास्ट व्हिडिओ आहे. यामध्ये आपण शियरची कन्सेप्ट बघणार, शियर स्ट्रेस अँड स्ट्रेनची कन्सेप्ट बघणार आहोत. आता व्हॉट इज मीन बाय शियर स्ट्रेस? शियर स्ट्रेस मीन्स when the section of body is subjected to equal and opposite forces acting tangentially to the section, tending to slide its one part over the other at that section, the body is said to be in state of shear. The stress induced in it is called as shear stress, and corresponding strain is called as shear strain. आता हा जो शियर फोर्स असणार आहे शियर स्ट्रेस डेव्हलप करण्यासाठी, तो फोर्स ॲक्टिंग टँजेन्शियली अलॉंग द सेक्शन असणार आहे. ओके, शियर स्ट्रेसेस आर द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मटेरियल अगेन्स्ट शियरिंग फोर्स. Its value is determined by dividing the shear force in the plane of the section by corresponding area, and it is denoted by tau. Okay, and its unit is Newton per mm square. Shear stress are of the following two types: direct shear stress and torsional shear stress. Direct shear stress means it is produced due to direct shear force acting on surface. Okay, and torsional shear force means shear stress means it is produced when member subjected to torsional moment or torque. हा टॉर्शनल स्ट्रेस हा जास्त शाफ्टमध्ये यूज केला जातो, पाहिला जातो. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की हे डायग्राममध्ये ॲक्च्युअल फोर्स अप्लाय केलेला आहे आणि मध्ये व्हाईट पोर्शन आहे तो रिवेट केलेला आहे. ओके, तर आता इथे बघतोय आपण शियर स्ट्रेन, इट इज डिनोटेड बाय गॅमा. इट इज अँग्युलर डिफॉर्मेशन कॉज्ड बाय शियरिंग फोर्स. ओके, याला फायसुद्धाही म्हणतात. इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल फाय अँगल, विच इज tan phi इज इक्वल टू डी डॅश अपॉन ए डी, विच इज डी एल डिवाइड बाय कॅपिटल स्मॉल एच. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी, आपण लास्ट लेक्चरला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, इलॅस्टिसिटी अँड बल्क मॉड्युलसचं रिलेशन बघितलं आहे. त्यामध्येच आपण हा फॉर्म्युला बघितलेला होता, जी इज इक्वल टू टाऊ बाय गॅमा, म्हणजे शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. ओके, आणि त्याचं युनिटही बघितलं आहे गिगा पास्कल, न्यूटन पर mm स्क्वेअर, MPa. ओके, आता हे बघा, पंचिंग शियर फॉर रेक्टँग्युलर होल पंच्ड इन प्लेट. फोर्स रिक्वायर्ड टू पंच F is equal to perimeter of rectangular hole multiplied by thickness multiplied by shear stress of the material of failure. ओके, आता फोर्स मीन्स काय येणार आहे, जो स्ट्रेस मल्टिप्लाय बाय एरिया असणार आहे. ओके, आता एरिया काय असणार आहे, कंप्लीट एरिया पेरीमीटर मल्टिप्लाय बाय थिकनेस दिलेला आहे आणि हा शियर स्ट्रेस असणार आहे. रेक्टँगलचा एरिया कसा फाइंड आउट करतात, तर बघा 2 मल्टिप्लाय बाय ए प्लस बी. ओके, आणि मल्टिप्लाय बाय टी, कंप्लीट आपण रेक्टँगलचा तो पोर्शन घेणार आहोत, त्यामुळे मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय टाऊ. टाऊ मीन्स शियर स्ट्रेस, वेअर ए इज विड्थ ऑफ रेक्टँग्युलर होल, बी इज ब्रेड्थ ऑफ रेक्टँग्युलर होल, अँड टाऊ इज शियर स्ट्रेस ऑफ द मटेरियल ॲट फेल्युअर. ओके, त्यानंतर शियर कनेक्टर्स. Shear connectors mean held steel studs. These are welded to structural member for achieving composite action. Type of shear connectors. Following are important types of shear connectors. Flexible connectors. Flexible connectors are commonly used to connect concrete slab to steel beam.
and tabular connectors with drilled head where the hole are filled by mortar in timber concrete connection system. ओके, हे जस्ट ओव्हरव्ह्यू आहे शिअर कनेक्टर्सचा, कुठेही विचारलेला नाही आहे, हे जस्ट तुमच्यासाठी इन्फो आहे. सिंगल शिअर अँड डबल शिअर हे महत्त्वाचं आहे. सिंगल शिअर मीन्स फोर्स अपॉन एरिया P अपॉन π/4 मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि डबल शिअरचं काय असणार आहे? डबल शिअर मीन्स तुम्ही डायग्राममध्ये बघत असाल तर तुम्हाला दिसतंय रिवेट ऑफ डायमीटर D प्लेट दिसतंय, रिवेट बिफोर फेल्युअर इन सिंगल शिअर. ओके, आणि रिवेट इन सिंगल शिअर. ओके, फोर्स अप्लाय केल्यानंतर रिवेट बघा त्याचे जे प्लेन्स आहेत ते कसे चेंज झालेले आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. डबल शिअर इज इक्वल टू फोर्स अपॉन 2 मल्टिप्लाय बाय एरिया. डबल शिअर इज इक्वल टू P अपॉन 2 मल्टिप्लाय बाय π/4 मल्टिप्लाय बाय d स्क्वेअर. आता आपण एक न्यूमरिकल बघतोय. अ सर्क्युलर होल ऑफ 20 mm डायमीटर इज सब्जेक्टेड टू पंच्ड इन अ माइल्ड स्टील प्लेट ऑफ 3 mm thickness. If the shearing stress developed in the metal is 180 MPa, find the required force to punch the hole. आता आपल्याला काय करायचं आहे? फोर्स फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला गिवन डाटा काय दिला आहे? डायमीटर दिला आहे 20 mm, थिकनेस दिले आहे प्लेटची 3 mm आणि शिअरिंग स्ट्रेस दिला आहे टाऊ. आपण मगाशीच काय बघितलेलं आहे? एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता हा होल आहे तो बघा सर्क्युलर होल आहे. मग आपल्याला पेरीमीटर काय असणार आहे सर्क्युलरचा? पाय मल्टिप्लाय बाय डी म्हणजेच 2πr म्हणजेच πd मल्टिप्लाय बाय थिकनेस ऑफ प्लेट किती असणार आहे? T. सो एरिया बघा πd मल्टिप्लाय बाय T. आता एरिया बघा पाय इंटू 220 इंटू 3 इज इक्वल टू 188.49 mm². नंतर एरिया माहिती आहे आपल्याला. आता आपण शेअरिंग फोर्स फाइंड आउट करू शकतो. पीचा फॉर्म्युला काय आहे? टाऊ मल्टिप्लाय बाय ए म्हणजे स्ट्रेस मल्टिप्लाय बाय एरिया. सो वी हॅव शिअर स्ट्रेस 180, एरिया 188.50. सो वी गेट फोर्स व्हॅल्यू. ओके, सिम्पल प्रॉब्लेम आहे. सिम्पल प्रॉब्लेम असतात एक्झाममध्ये. हे काही असेसमेंटचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि रेग्युलर पेजेसवर सॉल्व करून सबमिट करायचे आहेत. ह्या टॉपिकबद्दल काय डाऊट्स असतील तर ते लगेचच्या लगेच विचारा. रेग्युलर मीट तुमचे लेक्चर होतात गुगल मीटला, तेव्हा ते डाऊट्स क्लिअर करा. हा टॉपिक संपलेला आहे. हा त्याचा लास्ट व्हिडिओ आहे. ह्या टॉपिकवर एकूण 7 व्हिडिओ झालेले आहेत. ते 7च्या 7 व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत. त्याच्या असेसमेंट सॉल्व करायचे आहे. त्याच्यावर काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायचे आहेत. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3rd टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.